अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 14 डिसेंबर मग अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। सगळ्याच महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, आणि उद्या आहे तो पहिला गुरुवार, अत्यंत महत्त्वाचा दिवस। खरं तर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं व्रत करायचं आहे। उद्याच्या दिवसापासून आपल्याला संकल्प करून माता लक्ष्मीचे गुरुवार जे आहे त्या गुरुवारांना सुरुवात करायची आहे। हे सगळं आपल्याला करायचं आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष सेवा उपाय ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। पण त्या अगोदर उद्याचा सगळ्यात पहिला जो उपाय आहे किंवा पहिली जी सर्वात विशेष महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्नान। मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या पूजेला, माता लक्ष्मीच्या व्रताला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या महिन्यात स्नानाला देखील आहे। मग कुठलीही पूजा असेल, विधी असेल, तर ती पूजा विधी करण्या अगोदर स्वच्छ स्नान करणं, स्वतःचं शरीर शुद्ध असणं, शरीर पवित्र असणं अत्यंत महत्त्वाचं असतं। मग कुठल्याही प्रकारची पूजा असेल, घरामध्ये एखादी चांगली सत्यनारायण असेल किंवा कुठली छोटी मोठी पूजा, तेव्हा ब्राह्मण काय सांगतात, एकतर स्वच्छ हातपाय धुवून मग तुम्ही बसा किंवा अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बसा। जर तुम्ही कुठे फिरून आला असाल किंवा बाधित असाल आणि त्यावेळी जर पूजा केली तर त्याचे लाभ होत नाही। मग बऱ्याच वेळा आपण असंख्य सेवा उपाय करतो, व्रत करतो आणि मग मेसेज करतो की ताई मला लाभ का होत नाही। सगळ्यात आधी आपल्यामध्ये असलेली जी बाधा आहे ती बाधा घालवणं किंवा कुठली वाईट शक्ती जर तुमच्या अवतीभोवती असेल, तुम्हाला स्पर्श करत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश करणं खूप महत्त्वाचं आहे। आता जर तुम्ही स्नानाचे काही नियम पाळले, खरं तर दररोज स्नानाचे नियम पाळणं महत्त्वाचं आहे। आता दररोज आपल्याला नाही जमत, प्रापंचिक काम असतात, नोकरी असते, त्यामुळे दररोज या गोष्टी टाकून अंघोळ करणं नाही होत। तर विशेष जे दिवस असतात ना त्या दिवशी तरी आपल्याला हे जे नियम आहेत ते नियम पाळायचे असतात, किंवा या दिवशी तरी आपल्याला अंघोळीच्या काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत, ज्याचा असंख्य लाभ आपल्याला आयुष्यामध्ये घडत जातो। आता उद्या गुरुवार आहे आणि उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घालायच्या आहेत। याच वस्तू घालून तुम्ही जर उद्या स्नान केलं तर नक्कीच तुमचं शरीर पवित्र होईल। यापुढे महिनाभर ज्या सेवा कराल, माता लक्ष्मीची जी आराधना कराल, त्याचं शीघ्र फळ तुम्हाला प्राप्त होईल। माता लक्ष्मी सदैव तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्याकडे आकर्षित राहील, माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुम्ही केलेली जी सेवा आहे ती सेवा माता लक्ष्मी स्वीकार करेल। मग आता कुठला उपाय आहे, अंघोळीच्या पाण्यात नक्की कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, हे सर्व ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी सांगते, उद्या लवकर उठा। उद्या लवकर उठा, कारण उद्या गुरुवार, आपल्या गुरूंचाही वार आहे आणि उद्या आपल्या मार्गशीर्षातील पहिलाही गुरुवार आहे। शक्यतो 5 ते 6च्या दरम्यान उठण्याचाच प्रयत्न करा। उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये जाल, जे पाणी अंघोळीचं तुम्ही काढणार आहात त्यामध्ये या काही वस्तू सांगते त्या घालायच्या आहेत। पहिली वस्तू आहे, तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे, त्यानंतर थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, पंचगव्य असेल तर आवर्जून पंचगव्य घाला, त्यानंतर गंगाजल घालायचे, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मंजुळा घालायच्या। तुळशीला छोटे छोटे जे मंजुळा येतात बघा त्या घालायच्या, त्या नसतील तर तुळशीची पानं घाला, ठीक आहे। अगदी 2 पानं घातली तरी खूप आहे। हे सर्व तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालून ते सगळं मिक्स करायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुळशीची माती, तुळस जिथे लावलेली आहे त्याची माती, आत्ताच तुम्ही माती खोदून किंवा आत्ताच तुम्ही माती काढून ठेवली रात्री तरीही चालेल किंवा सकाळी ती काढली तरीही चालेल। तुळशी माती एका वाटीत घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याची एक पेस्ट बनवायची आहे आणि ती जी हळद आणि तुळशीची जी माती आहे याची बनलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण शरीराला लावायची। जसं उटणं लावतो त्या पद्धतीने तुम्हाला शरीराला लावायचं आहे आणि हे लावल्यानंतर मग तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे। बघा, हा उपाय केल्याने खरं तर तुळशीची माती ही कितीही आपल्या आयुष्यामध्ये असलेली मोठी बाधा समाप्त करते। एखादा स्किनचा आजार असेल, बघा आपल्याला बऱ्याच वेळा खाज येते, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या हाताला वगैरे चावते, अंगाला चावते, शरीराला, म्हणजे एखादा किडा असेल किंवा काय, आपण पहिले तुळशीची माती लावतो। तुळशीची माती खूप थंड असते, तिच्याने सगळे रोग बाधा सगळ्या अगदी क्षणात गोष्टी नष्ट होऊन जातात। आणि हळद ही अशी गोष्ट आहे जी माता लक्ष्मीला प्रिय आहे, जी भगवान विष्णूंना प्रिय आहे, जे धनप्राप्तीसाठी आपण तिचे उपाय करत असतो। त्याचबरोबर हळदीचे उपाय जर तुम्ही स्नानामध्ये केले, हळदीचे उपाय जर गुरुवारी केले तर आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि उद्या गुरुवार आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही हळद आणि हे लेपन जेव्हा तुम्हाला लावाल तेव्हा बाधेतूनही तुमची मुक्तता होईल, शत्रुपेढेतून मुक्तता होईल, कुठल्या प्रकारचा आजार असेल त्यातून मुक्तता होईल, स्किनचा काय आजार असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आणि त्याचबरोबर तुमचा गुरुग्रह देखील स्ट्रॉंग होईल। ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला
प्रत्येक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो भौतिक सुख जे आहे ते भौतिक सुख मिळत असतं. बघा, हे अगोदर अंगाला लावायचं आणि मग त्यानंतर जे सांगितलेले अंघोळीच्या पाण्यात वस्तू घालून त्या घालून तुम्हाला स्नान करायचंय. स्नान करत असताना कंटिन्यू माता लक्ष्मीचा मंत्र जोही तुम्हाला येत असेल, ओम ह्रीम क्लीम श्रीम, ओम ह्रीम क्लीम ह्रीम श्रीम, हा मंत्र किंवा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या मंत्राचा जप करतच तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर मग स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला गुरुवारची जी पूजा आहे, गुरुवारची जी मांडणी आहे ती सगळी करायची आहे. कळस स्थापित करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी सांगेन की जेही लोक गुरुवारची पूजा करणार आहेत, गुरुवारचं पूजन करणार आहेत, त्यांनी प्रत्येकाने सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा ही जास्त प्रभावी असते. संकल्प करायचा आहे की मी या गोष्टीसाठी, किंवा जरी तुमची कुठली गोष्ट नसेल, कुठली इच्छा नसेल, तरी मी माझ्याकडे सेवा निर्विघ्नपणे पार काढून घ्या म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर संकल्प करायचा आणि संकल्प केल्यानंतरच तुम्हाला या पूजेला सुरुवात करायची आहे. बरेच लोक आहेत, आमच्याकडेही बरेच लोक मी अशी बघते, फक्त करायचे म्हणून पूजा मांडणी करतात किंवा जस्ट करायचं म्हणून कसं तरी माता लक्ष्मीचा घट मांडायचा. पण जर तुम्ही मनापासून श्रद्धेने शुद्ध भावनेने जर तुम्ही हे व्रत केलं तर 100% तुम्हाला सांगते, अगदी 1001% तुम्हाला सांगते, त्या व्रताचं फळ तुम्हाला हे 5 गुरुवार, यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत, 5 गुरुवार संपण्याच्या आतच तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. माता लक्ष्मीची साक्षात कृपा तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे धनाचे प्रश्न सुटतील, आर्थिक चणचण कमी होईल, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल, घरात पैसा यायला लागेल आणि आलेला पैसा जो आहे तो टिकायला लागेल. बऱ्याच वेळा माता लक्ष्मी स्थिर नसते. हे व्रत जो मनोभावे भक्तिभावे जो करतो त्याच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. बघा, वर्षातून येणारा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेल की ज्या पद्धतीने आता सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने स्नान करा आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही सेवा असतील, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. अत्यंत साधी सोपी माहिती आहे, मात्र जर ही माहिती तुम्ही फॉलो केली, म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर पुढच्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होत जाईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.